आणि अशा प्रकारे आता मी पुढे चाललो आहे वसईतील मोस्ट फेमस मोस्ट ब्युटिफुल अशा क्रिसमस क्रीप पाहायला. आणि त्या क्रिसमस क्रीपचं नाव आहे कोकरमवाडी क्रिसमस क्रीप. हो येस, ह्याला भरपूर असे पारितोषिक मिळालेले आहेत. आणि ही पहा मोठाली लाईन. आता मोठी लाईन असणारच की, एवढं मस्त लाईटी शायटी लावल्या, मस्त डेकोरेशन केलंय, तर लोक तर येणारच की. हा बाबा, ही केवढी मोठी बेल बघा. आणि हा मस्त आतमध्ये शिरण्याचा लाईटवाला रस्ता. अरे लेका लवे, धक्का नको मारू, आपण जाणार आहोत पुढे. मुळात त्याने आपल्या जो बंगलो आहे आणि त्याच्या आजूबाजूचे जे गार्डन आहे त्याला एकदम मस्त सजवलं आहे आणि त्यालाच डेकोरेट केलं आहे. आणि आपल्या बंगलोला त्यांनी कन्वर्ट केलं आहे क्रिसमस क्रीपमध्ये. त्यामुळे त्याच्या क्रिएटिव्हिटीला मोठा सलाम. आणि हा आहे नाताळ गोठा. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे इथेही तशीच थीम आहे. येशूच्या जन्मापासूनचा पूर्ण प्रवास आहे दाखवलेला आहे. क्रिएटिव्ह पद्धतीने लाईटचा वापर केला आहे, खूपच छान. आणि हे आहेत त्यांना मिळालेले प्राइजेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. इथे घराचा प्रत्येक भाग मोठा कल्पक त्याने सजवलेला आहे. आणि हा आहे आपल्या बाळकोपळांसाठी फन एरिया. मस्त पोस्टर लावलेले आहे. यो लुक ॲट द स्टार. आपल्या महिला विश्वविजेत्या संघाचं पोस्टर लावून त्यांनी त्यांचा एक गौरव इथे केला आहे. आई शपथ, ए वरती कोण लटकले, लवेश बघ कोण लटकले, पडेल पडेल त्याला, ए वाचवा त्याला, ए वरून वरून खाली पडेल. काय 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 बाहुलं बाहुलं. अरे बाप रे, काय बाहुलं की काय. अरे क्षणात वाटलं की कोण लटकल्या वरून खाली पडेल. आई शपथ, काय क्रिएटिव्हिटी आहे देवा. आणि हे आहेत मोठे मोठाले गिफ्ट्स. त्याच्यात काय नाही भावा, काय नाही, रिकामीच आहेत ते. तर एवढ्या मस्त क्षणाला एक सेल्फी तर बनतोच भावा. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला बघा. पण अशी जाम थंडी पडली की दात नुसते कुरकुरत आहेत. तर आम्हाला तुमचं मंत्रिपद नको, आम्हाला तुमचं राजकारण नको, आम्हाला फक्त पाहिजे सपट चहा. बाई कोणीतरी चहा घेऊन या. खरंच अशी जोरदार थंडी पडली होती ना, तर असं वाटत होतं कोणीतरी गरमागरम चहा आणून द्यावा. पण काय करणार, रात्रीचे पाहुणे एक व्हायला आले होते. खरंच या क्रिसमस क्रीपच्या निमित्ताने मला खूप फिरायला मिळालं. माझी ही सुट्टी मी खूप एन्जॉय केली. या छोट्याशा ब्लॉगच्या 3 भागामध्ये वसईतल्या ख्रिस्ती कल्चरची मला नव्याने ओळख झाली. तर मी व्लॉगला एक सुरुवात केली आहे या निमित्ताने. तर यापुढे मी असेच व्लॉगचे व्हिडिओ टाकत जाईन. आणि तुमचं काही सजेशन असेल नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या इन्स्टा चॅनलला लाईक आणि फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.